मालेगाव हे एक ऐतिहासिक शहर आहे। या शहराला सुमारे 1200 वर्षांचा इतिहास आहे। मालेगावात 3 किल्ले आहेत, त्यापैकीच एक किल्ला म्हणजे मालेगावचा प्रसिद्ध असलेला भुईकोट किल्ला। इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारी एक अत्यंत महत्त्वाची वास्तू आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली आहे। कशी आहे पाहूयात। मालेगाव भुईकोट किल्ल्याला अतिक्रमणाचा विळखा, खंदकावर घर, बुर्जावर खिडक्यांच्या भोवती अतिक्रमण, कारवाई करण्याची दुर्गप्रेमींची मागणी। नाशिकच्या ईशान्य दिशेला नाशिक शहरापासून 108 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मालेगाव दाट लोकवस्तीच्या खानदेशातील हे महत्त्वाचं शहर। तसं अनेक कारणांनी नेहमीच मालेगाव चर्चेत असतं, पण दाट लोकवस्तीच्या खानदेशातल्या या महत्त्वाच्या प्राचीन शहरात गिरणा आणि मौसम या नद्यांच्या संगमावर मालेगावचा देखणा असा भुईकोट किल्ला आहे। मौसम नदीचं पात्र या जागेला वळसा घालून गेलंय। गिरणा आणि मौसम यांच्या संगमाच्या अलीकडची जागा किल्ला बांधणी करता योग्य आहे हे नारोशंकरांनी ओळखलं आणि नारोशंकर राजे बहादूर यांनी मालेगावचा भुईकोट किल्ला बांधला। 1757 मध्ये सरदार नारोशंकर हे मालेगाव या ठिकाणी आले आणि इथं त्यांनी भुईकोटच्या उभारणीस सुरुवात केली। 1765 या काळात मालेगावचा हा भुईकोट बांधून पूर्ण झाला। मालेगाव मध्ये गेल्यास खास वाट वाकडी करून पाहावी असा हा किल्ला। पण राज्यातील तुरळक भुईकोटांपैकी एक समजला जाणारा हा किल्ला आज मात्र चारही बाजूनी अतिक्रमणांनी घुसमटतोय। ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरील अतिक्रमणाचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे। किल्ल्याच्या चारही बाजूनी अतिक्रमण वाढतच जात आहेत। भुईकोट किल्ला परिसरात 365 अतिक्रमित झोपड्या आहेत। किल्ल्यावरील खंदकावर घर, बुर्जावर खिडक्या आणि किल्ल्याच्या भोवताली मोठा अतिक्रमणाचा विळखा आहे। या 365 अतिक्रमित घरांसह 2 धार्मिक स्थळ आणि 4 व्यावसायिक अतिक्रमणांचा समावेश आहे। आता या साऱ्या प्रकारासंदर्भात दुर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। शासनाकडे वारंवार आम्ही पोहोचलेलो आहोत। आम्ही शासनाला आता भाग पाडणार आहोत। या किल्ल्यावरचं अतिक्रमण दूर केलं गेलं पाहिजे। शासनाने या संदर्भात काही ठोस निर्णय घेतला असेल तर फारच चांगलं आहे, नसेल तर ह्या सरकार विरुद्ध देखील रस्त्यावरती उतरण्याची आमची तयारी आहे। मी राज्याच्या पुरातत्व खाता आणि राज्य सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर ते अतिक्रमण त्यांनी काढावं, अन्यथा कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही ते संघर्ष करू आणि जोपर्यंत ते अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत आम्ही या संघर्षासाठी कार्य करू। केवळ या साऱ्यावर नाराजीच व्यक्त करण्यात आली नाही, तर किल्ला अतिक्रमणातून मुक्त होऊन मोकळा श्वास घेता यावा याकरता सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी लोकायुक्तांकडे किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्याकरता तक्रारही केली। 7व्या महिन्यात 2022 मध्ये आदेश झाला तर हा किल्ला 45 दिवसाच्या आत खाली करा। त्या लोकायुक्तांचा सुद्धा अवमान झाला। शासकीय यंत्रणा सज्ज नसल्यामुळे नगरपालिकेने वेळ मागून घेतला तेव्हा माझ्याकडे का बा आम्हाला 1 वर्षाची मुदत द्या, आम्ही यांच्यासाठी जागा शोधतो। आता 2022 तर उगवला 25, तर आतापर्यंत हे फक्त जागा शोध राहिली। आता शासनाला कुठे जाग आलेली आहे? या मागणीनंतर जुलै 2022 ला लोकायुक्तांनी 45 दिवसात किल्ल्यावरील अतिक्रमण काढावं आणि तिथल्या लोकांचं पुनर्वसन करावं असा आदेश दिला। पण परिस्थिती त्यानंतरही जैसे थेच होती। आता मात्र या साऱ्या लढ्यानंतर संरक्षित किल्ल्याचं जतन आणि संवर्धन करण्याकरता तसंच सांस्कृतिक वारसा हा जपण्याकरता अतिक्रमण काढली जाणार असल्याची ग्वाही राज्य सरकारकडून देण्यात आली आहे। 31 मे पर्यंत किल्ला अतिक्रमण मुक्त व्हावा असे शासनानं आदेश पारित केले आहेत। तेव्हा आता भविष्यात मालेगावचा हा भुईकोट किल्ला अतिक्रमण मुक्त होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विशाल मोरे, लोकशाही मराठी,
मालेगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.